महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीला तब्बल 234 जागांवरती आघाडी मिळवता आली आहे, तर महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर आघाडी मिळवता आली आहे। राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुती सरकारकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। विद्यमान विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंतच आहे। तत्पूर्वी नवं सरकार स्थापन करणं अपेक्षित आहे। 26 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते। त्यामुळे महायुती सरकार 26 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल। भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यपाल या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात। याच दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी कुठे होणार आणि कधी होणार याबद्दलची चर्चा रंगली आहे। याविषयी सविस्तर जाणून घेऊया। सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होईल अशी चर्चा आहे। या शपथविधीनंतर मुख्यमंत्री पदाची धुरा नव्या सरकारमध्ये कोण सांभाळेल याची देखील चर्चा रंगली आहे। महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव देखील चर्चेत आहे। मुख्यमंत्री पदाच्या या चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून यावर चर्चा करतील आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील। दरम्यान महायुतीकडून आता शपथविधी संदर्भात अधिकृतरित्या केव्हा घोषणा केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।